महाविकास आघाडीमध्ये आणखी एका भिडूला घेण्यास विरोध आता होत असल्याची माहिती मिळतेय। संविधान बचाव हा आमचा नारा आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत। जो संविधान की बात करेगा वही महाविकास आघाडी में आएगा। नव्या भिडूकडे संविधान बचावची विचारसरणी दिसून येत नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत। त्यामुळे हा टोला मनसेला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय का? राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता हा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। अनेक माजी आमदार, माजी मंत्री, नगरसेवक यांची काँग्रेसकडे जी री लागलेली आहे ही काँग्रेसला पुन्हा गतवैभव महाराष्ट्रामध्ये मिळत असल्याची नांदी आहे। आम्ही आमचे युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत। इंडिया अलायन्स मध्ये नवीन भिडू जोडण्याच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सच्या सर्व पार्टनरच्या सोबत याची चर्चा आवश्यक आहे। तशा पद्धतीने त्यांच्या येण्याच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचा संपर्क हा इंडिया अलायन्सशी साधला गेला की नाही गेला मला माहित नाही। मात्र महाराष्ट्र पातळीवर स्थानिक पातळीवर आम्ही युतीचे अधिकार दिलेले आहेत। सकारात्मक आहे काँग्रेस, कारण मागील काही वर्ष जो मनसेबाबतची जी भूमिका होती, आता राजकारण बदलले, राज्यातलं राजकारण या प्रश्नाला जे आघाडीमध्ये येण्याकरता इच्छुक आहेत त्यांनी याबद्दल भाष्य करणं हे आवश्यक आहे। आम्ही संविधानाच्या संवर्धन संरक्षणाकरता, लोकशाही वाचवण्याकरता आणि भाजपची एकेल दंडेलशाही आणि हुकुमशाही आहे त्या विरोधात महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तयार झालेला आहे। हे मूळ त्याचं सूत्र आहे। सत्तेसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी हे अलायन्स नाही। त्यामुळे हा जो त्याचा मूलभूत स्वरूपाचा त्याचा ढाचा आहे, या ढाच्याचा विचार करता या संदर्भामध्ये निर्णय होतील। अनेक माजी आमदार, माजी मंत्री, नगरसेवक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।